झी 24 तास, एक पाऊल पुढे। आणि अण्णा हजारे जनलोकपालच्या ट्रॅकवरून जनप्रतिनिधीच्या ट्रॅकवर आले। अण्णांनी बाहेरून सरकारवर आगपाखड करण्यापेक्षा निवडणूक लढवून पाहावी हा वेळोवेळी प्रेमानं, छदमीपणे, कुचेष्टेनं आणि तिरस्कारानं मिळालेला सल्ला अण्णांनी अखेर मनावर घेतला आणि राजकारण प्रवेशाचे संदिग्ध आणि सूचक भाषेत पण स्पष्ट संकेत दिले। अण्णांच्या या घोषणेला निमित्त ठरलं देशातल्या 23 मान्यवरांनी राजकीय पर्याय देण्याचं अण्णा हजारेंना केलेलं आवाहन। राजकीय पक्ष काढण्यात काहीही चूक नसल्याचं विधान अण्णांनी केलं आणि अण्णा लवकरच पक्ष काढणार हे स्पष्ट झालं। कई लोग गए और खुर्ची में बैठ गए और सत्ता में आ गए, वो सही विकल्प नहीं है। चयन करने के बाद अगर ऐसे लोगों का बुद्धि का पालक हो गया तो क्या करेंगे हम? हमारे सामने पर्याय क्या है, इसके बारे में सोचना है। मेरे सामने सब प्रश्न है। मैं इलेक्शन नहीं लड़ाऊंगा, मैं सत्ता में नहीं जाऊंगा, लेकिन जब मैं सपोर्ट करना है तो मेरे सामने ये प्रश्न है। स्वतः निवडणुकीला उभं राहणार नाही असं म्हणून आपल्या पक्षाचे आपणच रिमोट कंट्रोल असू याचेही स्पष्ट संकेत अण्णांनी दिले। इलेक्शन आ गया, जाति पाति धर्म का आधार लेकर आपस में झगड़े लगाकर वोट लेते हैं। हमारा देश का विभाजन करने का जो प्रयास चल रहा है, विकल्प देना है तो धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनाने के लिए हमें कोशिश करनी होगी। देशाला धर्मनिरपेक्ष पक्षाची गरज असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष असण्याचा दावाही एक प्रकारे खोडून काढला। अण्णांच्या धर्मनिरपेक्षतेच्या भाषेवरून त्यांचा पक्ष हा भाजपचा नाही तर काँग्रेसचा विरोधक असेल असाही अर्थ काढायला राजकीय धुरीणांना अण्णांनी वाव दिला। अण्णांनी अचानक टाकलेल्या या बाउन्सरनं गोंधळून गेलेल्या राजकीय पक्षांनी हा बाउन्सर तर आम्हाला अपेक्षित होता असं म्हणत चेंडू फक्त खेळूनच काढला। तो हम पहले से ही कहते थे कि इनका ये राजनीति से ज्यादा प्रेरित लगते हैं। अभी से नहीं, पहले मतबा भी जब ये लोग धरने पर बैठे थे तो अच्छा है जो नीयत है वो स्पष्ट रूप से लोगों के सामने आ जाए। और ये भी हमारी तरफ से कई दफा कहा गया कि अगर आप इस पूरी व्यवस्था के खिलाफ हैं तो फिर आप खुद राजनीति में आकर व्यवस्था बदलने का प्रयास करें। अण्णांच्या राजकारण प्रवेशाच्या इराद्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले। राजकारणात तडजोड करायला लागते या कारणामुळे नेहमी राजकारणापासून दूर राहिलेल्या अण्णांना आता प्रॅक्टिकल राजकारण पटलंय का? सध्याच्या राजकीय व्यवस्थेत नव्या पक्षाला कितपत स्थान आहे? एक आंदोलक म्हणून अण्णांना मिळणारा पाठिंबा राजकारणात टिकेल का? एक समाजसेवक म्हणून अण्णांचं राष्ट्रीय पातळीवर असलेलं महत्त्व एक पक्ष प्रमुख म्हणून राहील का? आणि वारंवार मतभेदांच्या गर्तेत सापडणारी टीम अण्णा पक्ष एकसंध ठेवू शकेल का? अर्थात या प्रश्नांची शाब्दिक उत्तरं अण्णा आणि त्यांच्या टीमकडे तयार असतीलही, मात्र याची प्रॅक्टिकल उत्तर मिळायला मात्र 2014चीच वाट पाहावी लागणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास, एक पाऊल पुढे।